नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ संपूर्ण रथ उत्सवाचा असणार आहे आणि ही तयारी बघू शकता. रथ उत्सवाच्या आदल्या दिवशीची ही सर्व तयारी आहे. रथ आणि भुलाई मातेचं मंदिर सर्व ग्रामस्थ मिळून आणि तरुण मंडळ मिळून स्वच्छ करत आहेत आणि त्यानंतर ही आपली वांजोळी गावची अशी थोडक्यात यात्रा भरलेली आहे. आणि आता बोलाई मातेच्या मंदिरात आरती आणि आपला बोलाई मातेचा रथ देखील सज्ज झालेला आहे प्रस्थानासाठी. आणि आता आरती झाल्यानंतर बोलाई मातेचा रथ प्रस्थान होईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये खूप असं गावाने नवीन उपक्रम राबवला, तो तुम्ही व्हिडिओच्या शेवटला बघायला भेटेल. पण व्हिडिओचा शेवट तुम्ही मिस करू नका, तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि आपल्यातील बरेच गावकरी मला भेटतात, सांगतात तुझे व्हिडिओ बघतो, टी व्हीवरती बघतो, कुठे मुंबईला गेलो आम्ही तिकडे बघितलं तुझा टी व्हीवरती व्हिडिओ. तर खूप छान वाटतं असं तुम्ही कमेंट दिल्यानंतर. पण तुम्ही व्हिडिओवरती पण कमेंट द्या, जेणेकरून मला त्याचं प्रेरणा भेटेल आणि अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन गावासाठी. दुर्गा भम्याले खंडोबा देवा मलवडीचे क्षेत्र भक्तीचा देवा वंशी वंशी कुठला भक्तीचा अभिनंदन. आपल्या सर्वांच्या विचारानं आपणाला लवकर घ्या, फोटो घ्या. घ्यायचं 15 मिनिटांनी सोडायचं, घेतल्याशिवाय ते सोडत
प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत पारमंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत अखंड लक्ष्मी अलंकृत शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। हिंदू धर्म की जय। हिंदू राष्ट्र की जय। बोलाई मातेच्या नावानं बोलाई मातेच्या नावानं बुद्धिवतच्या नावानं बहिणीच्या नावानं जय श्रीराम महादेव। सर्वांनी आरतीसाठी उभं राहायचंय। बोलाई मातेच्या नावानं जय जय केदार जय देव जय देव उत्तरेचा देव दक्षिणेला दक्षिणेला नाम पावला पसरवणारे वार्तांकन करणारे आपल्या गावातीलच संदीप भगत आणि आपला मयूर या सर्वांचंच त्याचबरोबर सर्व नौजवानांचं जे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं सर्व ट्रॅक्टर मालक अश्व मालक वाजंत्री त्याचबरोबर मोऱ्या डेकोरेटर्स सर्वच ज्ञात आज्ञा सर्व लोकांचं पुन्हा एकदा खूप खूप आभार धन्यवाद। हा कार्यक्रम असाच सर्व ग्रामस्थांचे विशेषतः नवयुवकांचे खूप खूप असे धन्यवाद। अतिशय निर्विघ्नपणे कौतुकाची थाप टाकण्यासाठी यात्रा कमिटीतील सर्व सदस्यांना मी मंचकावरती निमंत्रित करतोय। कृपया फार वेळ न घेता त्यांनी मंचकावरती यायचं आहे आणि ज्यांचा सन्मान होणार आहे ते आपले कोमल मालोजी मगर, अमोल तात्यासाहेब पिसाळ, समाधान बाळासाहेब मगर, पूजा गणेश मगर, सिद्धार्थ अंकुश सुडके, शिवानी शशिकांत मगर यांनी सुद्धा ताबडतोब स्टेजवरती यायचं आहे। आपला सर्वांचा सन्मान होतोय। यामध्ये BMC मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत कार्यकारी सहाय्यक अधिकारी या पदावरती आपल्या गावातील कोमल मालूजी मगर हिची नियुक्ती झालेली आहे। आपल्या गावासाठी एक अभिमानास्पद बाब आहे। तिचा सन्मान होणं तितकंच आवश्यक आहे। त्याचबरोबर शिवानी शशिकांत मगर हिची सुद्धा तलाठी पदावरती महसूल खात्यात ग्राम विकास पदावरती नियुक्ती झालेली आहे। त्याचबरोबर अमोल तात्यासाहेब पिसाळ BSF मध्ये, समाधान बाळासाहेब मगर CRP फोर्समध्ये, पूजा गणेश मगर हिची कॉन्स्टेबलपदी मुंबई पोलीसमध्ये, सिद्धार्थ अंकुश सुडके याची MSF महाराष्ट्र सुरक्षा दल या पदावरती या सर्वांची नियुक्ती झालेली आहे। बोलाई मातेच्या आशीर्वादानं, ज्योतिबाच्या आशीर्वादानं दरवर्षी आपल्याला या स्टेजवरती जास्तीत जास्त तुमच्या नवयुवकांचा सत्कार करण्याची संधी मिळावी अशी मी या आपल्या कुलदैवते चरणी प्रार्थना करतो। आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये जे जे विद्यार्थी असतील, मग ती स्कॉलरशिप परीक्षा असू दे किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे ज्यामध्ये आपल्या गावात व्हिडिओच्या स्टार्टिंगला जो बोललो मी की गावाने उपक्रम राबवलाय तो हाच जे शासकीय पदावरती कार्यरत झालेले आहेत त्यांचे सन्मान केले आणि असंच दरवर्षी सर्व तरुणांना, आपल्या जास्तीत जास्त तरुणांना संधी भेटेल हीच बोलाई माता चरणी आणि ज्योतिबा राजाच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथेच व्हिडिओ संपवतो। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जेणेकरून जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला रथोत्सव कसा असतो ते देखील आपल्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।